आमचं वेतन झालं नाही, त्याच्यामुळे आम्ही सर्व काम ठप्प ठेवलेलं आहे। शासकीय धान्य गोदामातील हमाल संपावर 4 महिन्यांपासून वेतन झाले नसल्याने हमाल कर्मचारी आक्रमक। वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील शासकीय धान्य गोदामामध्ये कार्यरत असणारे हमाल कर्मचारी संपावर गेले आहेत। गेल्या 4 महिन्यापासून त्यांना वेतन मिळाले नसल्याने हमाल कर्मचारी आजपासून संपावर आहे। जोपर्यंत आमचे वेतन खात्यात जमा होत नाही तोपर्यंत गोदामातील सर्व आवक जावक करणार नसल्याचा पवित्रा हमालांनी घेतला आहे। गोदामाच्या आवारात उभ्या असलेल्या ट्रक मध्ये धान्याचा माल उतरविणार नसल्याचा भूमिकेवर हमाल कर्मचारी ठाम आहे। त्यामुळे कारंजा तालुक्यातील शासकीय धान्य दुकानावर याचा परिणाम होणार आहे। 2024 नोव्हेंबर ते 25 फरवरी पर्यंत आमचं शासकीय धान्य गोडाऊनचं काम करत असताना आमचं वेतन झालेलं नाही आहे। आमचं वेतन झालं नाही, त्याच्यामुळे आम्ही सर्व काम ठप्प ठेवलेलं आहे आणि आम्ही जे गाड्या आहे हे गाड्या आम्ही खाली करणार नाही आणि आम्ही माल देणार, आवक जावक जे आहे ते आम्ही बंद ठेवलेलं आहे। जोपर्यंत आमचं वेतन जोपर्यंत नाही होत तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार ही विनंती।